नागपुरातील हिंसाचाराच्या घटनेनंतर विरोधकांनाही नितेश राणेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। नितेश राणे हे त्यांच्या वक्तव्याच्या माध्यमातून दोन समाजात तेढ निर्माण करत असल्याचा आरोप विरोधकांनी केलेला आहे। पाहूयात या संदर्भातला रिपोर्ट। सरकारमधील एक बडबोल्या मंत्री गेल्या 4 महिन्यापासून दोन धर्मामध्ये दोन समाजामध्ये आग निर्माण होईल आग लागेल अशा प्रकारचंच वक्तव्य करताय। मी सभागृहामध्ये सकाळी 11:10 पासून उपस्थित आहे। एकाने पण माझं नाव घेतलेलं नाही। कोणीही माझ्या नावाचं नोटीस दिलं तर मी कशाला उत्तर देऊ। नागपुरातील हिंसाचाराच्या घटनेनंतर विरोधकांनी नितेश राणेंना लक्ष्य केलंय। नितेश राणेंच्या विरोधात विधानसभेच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आंदोलन करत निषेध नोंदवलाय। नितेश राणेंच्या भडकाऊ वक्तव्यांमुळे दोन समाजात तेढ निर्माण होत असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। दरम्यान विरोधकांच्या मागणीनंतर नितेश राणेंनी देखील पलटवार केलाय। सरकारमधील एक बडबोल्या मंत्री गेल्या 4 महिन्यापासून दोन धर्मामध्ये दोन समाजामध्ये आग निर्माण होईल आग लागेल अशा प्रकारचंच वक्तव्य करताय। त्यांना वेळोवेळीच आवर घातला नाही तर महाराष्ट्रातली परिस्थिती बिघडेल यापूर्वी आम्ही सांगितलेलं आहे आणि यापूर्वी आम्ही बोललेलो आहे। आणि अशी यामध्ये अनेक विषय त्यामध्ये त्यांनी आणले गेले। मग त्यामध्ये जर केवळ कबीरचाच विषय नाही तर हिंदू मुस्लिम वाद आणला। कोणी आंदोलन म्हणजे सभागृहामध्ये एकाने पण काही बोललं नाही याबद्दल, ज्याच्याबद्दल तुम्ही मला प्रश्न विचारताय। पायऱ्यांवर काय होतं त्याच्यावर बोलण्याचा काय अर्थ आहे? सभागृहामध्ये जाऊन अगर कोणी अशा पद्धतीची काय मागणी केली असती माझं नाव घेऊन माझं नाव घेऊन मी सभागृहामध्ये सकाळी 11:10 पासून उपस्थित आहे। एकाने पण माझं नाव घेतलेलं नाही। कोणीही माझ्या नावाचं नोटीस दिलं तर मी कशाला उत्तर देऊ। नितेश राणेंवरून विरोधकांनी देवेंद्र फडणवीसांवर देखील निशाणा साधलाय। भडकाऊ विधान करण्यापासून देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या सहकाऱ्यांना रोखावं असं आवाहन अमोल कोल्हेंनी केलंय। दरम्यान नितेश राणेंची वक्तव्य भडकाऊ नसून ते हिंदुत्वाचं समर्थन करणारे असल्याचं भाजप आमदार राम कदमांनी म्हटलंय। गृहमंत्र्यांच्या होमटाऊनमध्ये त्यांच्या गृह जिल्ह्यामध्ये जर अशा पद्धतीची अशांतता पसरत असेल तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना ही विनंती आहे की या अपयशाला आपल्याला जबाबदार ठरवलं जाईल। त्यामुळे आपल्या सहकाऱ्यांना आपण वेळीच आवरा आणि अशा पद्धतीचं अशांततेचं वातावरण, अशा पद्धतीची भडकाऊ विधान होण्यापासून त्यांना कडक समज देऊन रोखा। चिथावणीखोर वक्तव्य करण्याचा अधिकार कुणालाही नाही, पण नितेश राणेंची जी काही वक्तव्य आहेत ती वक्तव्य हिंदुत्ववादी वक्तव्य आहेत, हिंदुत्वाचा समर्थन करणारी वक्तव्य आहेत आणि त्या वक्तव्यांचं आम्ही समर्थन करतो। चिथावणीखोर त्यांचं वक्तव्य मी तरी ऐकलं। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी नितेश राणेंचा बोलवता धनी कोणी दुसराच असल्याचा आरोप केलाय। दरम्यान त्यांचा बोलवता धनी कोण हे समोर आलं पाहिजे अशी मागणी देखील भास्कर जाधवांनी केली आहे। कळत नाही कोण नितेश राणे, मी खरं तर त्यांचं नाव सुद्धा घेत नाही। कोण नितेश राणे, त्यांना कशा करता एवढं मोठं करायचं? त्या नितेश राणेंच्या वक्तव्यानं एवढं मोठं सगळं घडेल अशी अपेक्षा करणं म्हणजे त्यांना फार मोठं केल्यासारखं होतं। ह्या नितेश राणेच्या पाठीमागे बोलवता धनी कोण आहे? निलेश राणेंना बोलवता कोण आहे? निलेश राणेंच्या पाठीमागे सरकार असताना ते सरकारमध्ये असताना तसं बोलू कसं शकतात? नितेश राणेंच्या विधानानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांना तंबी दिल्याची माहिती होती। मात्र फडणवीसांनी कोणतीही तंबी दिली नसून मी त्यांचा लाडका असल्याचं नितेश राणेंनी म्हटलंय। मी लाडक्या याद्यामधलं एक आहे। मुख्यमंत्रीची एक लाडकी मंत्र्यांची यादी आहे, त्याच्यामध्ये नितेश राणेचं नाव आहे। नितेश राणे नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करतात असा आरोप विरोधकांचा आहे। त्यामुळे नितेश राणेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी विरोधकांकडून जोर धरू लागली आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।